पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ताई, पण राहून राहून तोच विचार येतो, तू त्यांच्या तावडीतून सुटून इथं कशी काय आली, आणि ते पण पालखीत? आई, त्यांनी मला एका सुनसान जागेत एका जुना घरात बंद करून ठेवलं। आई राजा, बाळा, तू या सगळ्या धडपडीला त्या देवी आईच्या माणसांची साथ लाभली, त्यामुळेच हे सगळं शक्य झालं ग। देवी आईचीच कृपा म्हणायची। देवी आई त्या लोकांना सुखी ठेव बरं। अगं ताई, पण तू एवढ्या गडबडीत तू ही साडी आणि ही आवरावर कुठे गेलीस? ताई, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल। काही टेन्शन आहे का? दादा, खरं तर तुम्ही आत म्हणून मला टेन्शन नाही, पण ना सारखा त्या आर्यताईचाच विचार येतोय। त्या पोचायच्या आत मला तिकडे पोचणं लय गरजेचं आहे, नाहीतर छोट्या मालकांबरोबर नाही, त्यांच्या आधी मला तिकडे पोचायला पाहिजे। मी या कपड्यात तिकडे नाही जाऊ शकणार, काय करून मला इकडेच कापड बदलायला लागेल। हा, चालेल। हा घ्या, हा तुमचा आरसा। द्या रे, सगळ्यांनी तुमच्या मोबाईलचे टॉर्च ऑन करा आणि द्या। हा, हे धरा, हे घ्या। बरं, ड्रायव्हर, ओ ड्रायव्हर साहेब, हा गाडी थांबवा ना। हा, ओ थांबतो। चला चला चला। बाई बाई, किती काय काय केलं या माणसांनी तू यासाठी, एवढं तर सख्ख सुद्धा करत नाही ग। मुक्ताबाईनी, अगं बाहेर कोणीतरी विचारतंय तुला, खूप अर्जंट आहे म्हणतात, पाठवू का आत? वय पाठव ना। हा, ते देवळातले गुरुजी असतील। ताई, तुम्हाला शोधतोय मी, तुमची ही संभाळ
तिकडे टेम्पोतच राहिली होती. आई आता हेच आहेत ते ज्यांनी माई एवढी मदत केली. भाऊ तुमचे उपकार कसे मानू तेच कळत नाही मला. हो, उपकार मानून असं लाजवू नका. माझ्या सख्ख्या बहिणीवर अशी वेळ आली असती तर मी धावलो असतोच ना. भावानं बहिणीची पाठराखण कशी केली पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. तो खरंच मला तुम्हाला आयुष्यभर राखी बांधायला आवडेल. मला सुद्धा तुमच्याकडून राखी बांधून घ्यायला आवडेल. तसही आता आपल्यामध्ये आयुष्यभरासाठी नातं निर्माण झालंय. आणि आता पुढे काहीही मदत लागली तरी खुशाल सांगायचं. हा वैभव नक्की सांग. चला निघतो मी. म्हणजे तिकडे देवी आईला निरोप द्यायचा आहे की तुझ्या आशीर्वादाने तुझ्या भक्ताला सुखरूप ठिकाणी सोडून आलोय. म्हणजे तिची काळजी मिटेल. येतो. हा किती भली माणसं येतो ही. अगं ही सगळी देवी आईचीच कृपा आहे. आई राजा वहिनी चल. अगं अजून बाकीचे विधी व्हायचेत. मंडपात सगळे वाट बघतायत. वय मी आलेच. तू हो पुढे लवकर ये. वय चला. आता तुम्हाला कन्यादान करायचंय आणि आता खोटं खोटं आनंद दाखवायची गरज नाही. खरं खरं हसायचं. चला चल चल. तुझी एकही आठवण आम्हाला आमच्या घराच्या आसपासही नको. रेणुकाताई हा मावा संबळ तुमच्याकडे देते. हा आदरानं जाऊन माया खोलीत ठेवा. हो नंदनबाई आता मी तुमची वहिनी झालीये. तुमच्या लाडक्या वहिनीचं एवढं तर ऐकायलाच पाहिजे नाही. रेणुका ती सांगते तसं कर. नेऊन ठेवतो संबळ. काय आहे, सगळी पाहुणे मंडळी नातेवाईक आपल्या घरी आलेले आहेत. काय आपली परिस्थिती सध्या अडक्यात त्यामध्ये अडकवलेल्या सुपारी सारखी झाली. त्याचा बरोबर गैरफायदा उचलणार ती लोकांसमोर तमाशा करायचा प्रयत्न करणार. आणि आपल्याला ते टाळायचं असेल तर ती जे सांगते ते कर. रेणुकाताई जेथून उचलला होता ना तिथंच जाऊन व्यवस्थित ठेवा. रेणुका ऐक माझं. जा तो नेऊन ठेव.
रेणुका बाळा आवर स्वतःला. कसा आवरू आत्या? कसा आवरू? सगळं संपलंय ग. डोळ्यासमोर सगळं संपताना दिसतंय. ती प्लॅन करा, किती डोकं लावा, पण आपल्याला त्या मुक्ताला काही थांबवताच येत नाहीये. ती या घरची सून व्हावी ही आपली मर्जी होती, हे आपण दाखवणार होतो ना फक्त. पण आपण फक्त बघतच राहिलो आणि तिने आपल्या सगळ्यांसमोर सारंगशी लग्न पण केलं. ते आपण काहीच करू नाही शकलो ग. आणि आपण काही करूही शकत नाही. हो ग आत्या, तुझ्या लक्षात येतंय का? हा, आर्याचा चॅप्टर संपलाय. क्लोज झालाय. रेणुका बाळा शांत हो प्लीज. मी वचन दिलं होतं ग तिला. संपलं, सगळं संपलं ग आत्या. आत्या, आता ती मुक्ता या घरात कायमची राहायला आली. मी नाही राहू शकत आता या घरात. नाही राहू शकत मी. आर्या, आर्या, आर्या काय झालंय बाळा? अगं काय अवस्था झालीये तुझी? ठीक आहेस ना तू? आत ये, आत ये. अगं काय झालंय? आर्या, आर्या बाळा काय झालंय? आर्या बाळा काय झालंय? संपलं सगळं. मला फसवून बाहेर काढलं. त्या मुक्ताचं सारंगशी लग्न झालं. शांत हो बाळा, शांत हो. मी नाही गं, नाही. जावयाला म्हणा आमची मुलगी तुम्ही नीट सांभाळा. माई पोरगी नीट सांभाळ बर. काही चुकलं मागलं तरी एकमेकांना समजून घ्या. काही चुकलं मागलं तर समजून घ्या तुम्ही. छोटे मालक. अण्णा तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही जितका जीव लावलाय त्यापेक्षा जास्त जीव आम्ही लावू. हो, आणि अजिबात काळजी नका करू. मुक्ता घरची सून नाही, मुलगी आहे. नका काळजी करू. हे मंगलसूत्र घ्या
आणि त्यांच्या गळ्यामध्ये घाला. आता भांग्यामध्ये कुंकू भरून घ्या. पत्नी आपल्या पतीला म्हणते, तुमच्यावर कोणतेही संकट आले तरी मी त्याचा तुमच्या पुढे होऊन
आधी सामना करेल. अहो गुरुजी तशीच आहे ती. नुसतं सारंगच नाही, समद्यांचं संकट अंगावर घेणारी आहे माझी मुक्ता.